लोकांपर्यंत पोहोचवा. लगभग अशोक स्तंभला 1 ते 1.5 तास तिथं आपण पोस्टर घेऊन थांबलो होतो. त्यानंतर शालिमारला जायचा प्लॅन होता, पण इथं गोदा आरतीला भरपूर लोक येतात. तर इथं भरपूर लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि सोशल मीडियावाले पण खूप येतात इथं. तर त्यांच्या मदतीने पण आपला हा मेसेज लांबपर्यंत पोहोचू शकतो. त्या कारणाने आपण शालिमार न जाता आपण आलो आहे गोदा नदीच्या काठी, जिथं गोदा आरती होते. तिथं आपण खूप लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवला आहे. कारण की अशोक स्तंभचा आणि आता गोदा आरतीचा हे मिळून साधारण 2 ते 3 तास कंटिन्यू उभा होतो. तर आपल्याला अजूनपर्यंत अशी एवढी सवय नाही. पूर्ण दोघं हात कामातून गेले, हात म्हणजे पूर्ण कापायला लागले. आणि त्यानंतर आता तरी पण जेवढं झालं तेवढी पोस्टर घेऊन थांबलो आपण. तर परत काय बोलावं मला ते समजत नाही, पण हेच प्रत्येक वेळेस मी सांगेल, नक्कीच सपोर्ट करा सर्व पर्यावरण रक्षकांसाठी जे नाशिकमध्ये लढत आहे तपोवनाचा सुरक्षिततेसाठी. एक शेअर तुमचा खूप महत्वाचा आहे. तर मी आरजे शिंदे हा ब्लॉग इथे एंड करतो. होईल तेवढं सपोर्ट करायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये, एका नवीन जागेवरती आणि एका नवीन सपोर्ट साठी जो व्हिडिओ तयार करू आपण त्याच्यात. तर नक्कीच आरजेला आठवणीत ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओ शेअर करा जी तपोवनच्या सपोर्टसाठी असेल. तर भेटू एका नवीन जागेवर, एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन मिशनमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भारत.